दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी पट्टीचं संकट ओढावलंय। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ केली। पाणीपट्टी वाढीमुळे ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ केली असं नाही। यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी 10% वाढवला आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे त्याला 7% त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेला आहे। तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 10% वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच 12व्या महिन्याला 13वा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते, भाजप प्रणित सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो। आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जबाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने, ही भूमिका आमची राहणार आहे। राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर हे 10 पटीने वाढवले आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा बागायतदार शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडला। 10 पट वगैरे वाढवल्याची बातमी मला माहित नाही, किंवा तशी माहिती माझ्याकडे नाहीये। असं असेल तर मी मान्य देवेंद्रजी नक्की बोलेल की यामागचं कारण काय नाही। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। राजू, शेतीच्या पाणीपट्टीमध्ये जवळपास 20% वाढ केल्याचं पाहायला मिळते। काय नेमका हा निर्णय आहे आणि काय याचे परिणाम होऊ शकतात? कारण की विरोधकांनी या सगळ्या विरोधात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे। दुष्काळाच्या झळांनी जे आहे तो त्रस्त झालेला आहे आणि आता पाणीपट्टी जे आहे ते वाढण्यामुळे आणखी त्रस्त होणार आहे। कारण पाहतो आपण जे राज्यातील आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये कृषी असेल, घरगुती असेल की औद्योगिक या तिन्ही क्षेत्रातील जे काही पाणीपट्टी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे दरवर्षी पाण्याचे नियोजन करत असते आणि त्याप्रमाणे या वर्षी जे आहे ते 20% जे आहे ते पाणीपट्टी वाढणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे तिन्ही क्षेत्रातील पाणीपट्टी धारकांना जे आहे त्याचा फटका बसणार आहे। जर आपण पाहिलं तर 2022 साली त्यांनी हे पत्रक जारी केलेलं आहे आणि त्यानुसार सुरुवातीला कोविड काळामध्ये याची जी आहे ती वाढ करू शकली नव्हती, कारण कोविड होता। मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये 10% वाढ केलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही 10% वाढ होत असताना आता थेट 20% वाढ करण्यात आलेली आहे। 1 जुलै 2023 ते 3 जून 2024 पर्यंत 10% आणि 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीसाठी जे आहे ते 20% वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे साहजिकचपणे पाणीपट्टी धारकांना याचा फटका बसणार आहे। विशेषतः ऊस किंवा इतर जे काही बागायती शेतकरी आहे त्यांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। दर 3 वर्षानंतर जे आहे ती पाणीपट्टीमध्ये सुधारणा केली जाते आणि त्यानुसार जे आहे ते 20% दरवाढ केलेली आहे। मात्र ही 20% दरवाढ जी आहे ती साहजिकच आहे का शेतकऱ्यांना त्रस्त करणारे आहे। त्यामुळे यावरती आता मोठ्या प्रमाणावरती टीका होताना पाहायला मिळते। आता जलसंपदा विभाग यावरती काही निर्णय घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर दुष्काळ आहे, अजूनही पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही आगीतून फुफाट्यात अशीच काहीशी झाली असं म्हणावं लागेल। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा शेतकऱ्यांच्या वर आता पाणीपट्टी वाढीचं संकट आहे। दुष्काळापाठोपाठ आता शेतकऱ्यांवर पाणीपट्टी वाढीचं संकट आल्यामुळे आता शेतकरी हे त्यांचं जे आर्थिक गणित आहे ते आता आणखी विस्कटणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।